राहुल शेवाळे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। वर्धापन दिवस झाला, मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं आणि उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांवर टीका केली, फाटली असं म्हणालेले आहेत, काय म्हणाल? नाही, आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अत्यंत स्पष्ट शब्दात महाराष्ट्राची स्थिती आणि भविष्यात महाराष्ट्राची स्थिती काय असणार आणि महायुतीच्या माध्यमातून कसा विजय प्राप्त होईल याचं त्यांच्या भाषणात उल्लेख केलेला आहे। फाटली कोणाची हे जनतेने दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे जो विजय प्राप्त झालेला आहे तो कोणामुळे झालेला आहे, कुठल्या जातीय रंग दिला, धार्मिक रंगामुळे विजय प्राप्त झालेला आहे, तो एक क्षणिक विजय त्यांचा। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले ती सूज आहे, ती सूज ही हिंदुत्वाच्या जो बाम आहे त्या बामने ते उतरवणार आहे। राज ठाकरेंवर पण टीका केली आहे, ज्या पद्धतीने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, ते म्हणतात की बिनशर्त पाठिंबा दिला। नाही, टीका आता त्यांना करण्याचा काही अर्थ नाही आहे। त्यांचा जो विजय तो कोणामुळे झालेला आहे आता जनतेत जाहीर झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या टीकेला काही अर्थ राहणार नाही। आता जनतेला कळून चुकलेलं आहे की ही लोकांची दिशाभूल झालेली आहे। धार्मिक तेढ निर्माण करून, जातीय तेढ निर्माण करून हा विजय प्राप्त झालेला आहे। आणि महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र आहे आणि इथली जनता कुठेच धार्मिक राजकारणाला, जातीय राजकारणाला भीक घालणार नाही आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र आहे हे लोक मतदानाच्या माध्यमातून दाखवून देतील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एक जी टीका ते करतायत वारंवार ते म्हणजे बाळासाहेबांचा फोटो वापरता, हिम्मत असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न वापरता, धनुष्य न बाण न वापरता ही निवडणूक लढवून दाखवा, मग जनता तुम्हाला जागा दाखवेल म्हणजे। नाही, हे आम्ही हिंदुत्वाचे विचार आहेत, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदुत्वाचा विचार सोडून द्यायचे। त्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून दिले म्हणून आम्ही सोडून द्यायचे। त्यांनी हिरव्याच्या सोबत त्यांनी साथ घेतलेली आहे आणि त्यांनी सर्व जो देशद्रोही असतील, जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील, जे देशविघातक शक्ती आहे त्यांच्यासोबत घेऊन ही निवडणूक लढवली, ते आम्ही करायचं का? आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जातो। धनुष्यबाण हे एक पवित्र निशाण आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रभू श्रीरामाचं शस्त्र असरे धनुष्यबाण होतं आणि त्या शस्त्राने अस्त्रानेच प्रभू श्रीरामाने देशविघातक शक्तीचा नाश केलेला होता आणि त्याच धनुष्यबाणाचा ते शस्त्र घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण ह्या देशद्रोही शक्तीचा नाश करतील। पण त्यांनी आजही हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो या शब्दाचा उल्लेख केला नाही आहे। इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर देखील केला नव्हता, काय वाटतंय? नाही, त्यांनी आता हिंदुत्व सोडलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे हा विजय आता जग जाहीर झालेला आहे। आजही सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे जे मतदान झालेलं आहे ते एका विशिष्ट धर्मामुळे त्यांना मतदान झालेलं आहे, हिंदुत्व सोडल्यामुळे त्यांना ते मतदान झालेलं आहे। आणि महाराष्ट्रातली जनता ही आता जी शिवसेना प्रमुखांचा विचारांचा सन्मान करणारी जी जनता आहे ती त्यांना त्यांची जागा विधानसभेत दाखवून देते। सरकार चालणार नाही, मध्यवर्ती लागेल असं सुद्धा भाकीत करतायत, काय म्हणाले याकडे? बालिशपणा आहे। कुठलाही लहान मुलगाला पण ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे दुर्दैव आहे अशा बालिशपणाच्या गोष्टी करून। आमच्याशी बोलल्याबद्दल। तर राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे, बालिशपणा असं म्हणतात। कॅमेरापर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।